नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 26वा लेख वाचायला सुरुवात करतो आहोत. देवत्वाची ज्योत प्रकाशित व्हावी. स्वतःला बुद्धिवादी समजणारे एक विद्वान वक्ते आवेशाने बोलत होते. ते म्हणाले, जुन्या काळाची आणि जुनाट झालेल्या संत वाङ्मयाची प्रशस्ती करीत बसणं हे एक प्रकारचं अज्ञानच आहे. संतांच्या साहित्यात आणि विचारात आहे तरी काय? जुन्या पुराण्या भाकड कथा, देवभोळेपणा, भाबडी भक्ती, अवैज्ञानिक दृष्टी या पलीकडे त्यात काहीच सापडत नाही. जगातलं दुःख आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी संतांनी सांगितलेली देवभक्ती उपयोगी पडणार आहे का? संत साहित्य आता बासनात बांधून ठेवावं आणि केवळ विज्ञानाचीच कास धरावी. आजच्या माणसासमोर जगद्व्याळ प्रश्न उभे आहेत. या प्रश्नांची उत्तरं संत देऊ शकत नाहीत. न पाहिलेल्या देवाच्या भजनापेक्षा सामान्य माणसाच्या सुखासाठी ही संत मंडळी धडपडली असती तर बरं झालं असतं. अज्ञान मोरलं म्हणजे काही माणसाच्या बोलण्यात एक प्रकारचा आक्रमक आवेश येतो. संत साहित्यात सर्वत्र अंधार आहे, आता केवळ विज्ञानाच्या उपासनेतूनच प्रकाश मिळू शकेल असं मत त्या विद्वानाने ठासून मांडलं. महात्मा कबीरांच्या शब्दात सांगायचं तर फुटी आँखी विवेक की, लखाईन संत असंत, जाके संग दसबीस है ताफा नाम महंत. विवेकदृष्टी नाहीशी झाली म्हणजे संत असंत दिसत नाहीत. आपल्याबरोबर असलेल्या मुठभर लोकात तो महंत म्हणून गणला जातो. संत साहित्याचं मूळ प्रयोजन काय आहे याचा विचार न करता अप्रस्तुत विधानं करण्यात काय अर्थ आहे? माणसासाठी असलेलं, माणसांनी लिहिलेलं, माणुसकीचा जयघोष करणारं हे साहित्य आहे. माणसातल्या देवत्वाला साथ घालण्याचा उत्कट प्रयत्न यात आहे. सुंबाचा करदोटा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कथा करी. हा संत ज्ञानदीप लावू जगी अशी प्रतिज्ञा करून सामान्य माणसाच्या मरगळून गेलेल्या मनात आपल्या कीर्तन प्रवचनातून चैतन्याची बीज पेरतो. त्यांच्या आर्थिक समस्या संत सोडवू शकत नव्हते, पण भक्तीतून मिळणारा आनंद, आत्मविश्वास त्यांनी दिला. एके दिवशी खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन हा नामा पंढरीपासून पंजाबपर्यंत अखंड चालत राहतो. पंजाबी भाषेतून आपलं तत्वज्ञान मांडतो. सद्भावनाची, सुविचारांची जरतारी वस्त्र शिवून या शिंप्याने सामान्य माणसांना वाटली. आज पंजाबात नामदेवाची मंदिरं उभी आहेत. सामान्य माणसांचा हा असामान्य प्रतिनिधी होता. कबीराने म्हटलं आहे, साधू भूका भावका, धनका भूका नाही, धनका भूका जो फिरई, सो तो साधू नाही. संताला स्वार्थ नसतो. स्वार्थी कधी संत नसतो. सत्ता, धन, मान सारे स्वार्थ विसर्जित करून केवळ समाज कल्याणाचाच ध्यास धरणारी आणि आयुष्याचा होम करणारी माणसं कोणत्याही काळात दुर्मिळच असतात. आसुरी संपत्तीची पूजा करत बसलेल्या जगाला दैवी संपत्तीची ओळख करून देणं हेच कार्य माणूस घडवण्याचं आहे. आज वासनेच्या भोवऱ्यात भोवंड येईपर्यंत फिरण्यात पुरुषार्थ आहे असं मानणारे तत्वज्ञान प्रतिष्ठित होत आहे. माणूस ओसरत आहे, पशु आणि दानव वाढत आहेत. अशा प्रकारचं विषारी वातावरण सात्विक विचारातून प्रयत्नपूर्वक बदलावं लागतं. विज्ञानाचं स्वागत करताना आत्मज्ञानाला वंचित झालो तर जीवन सौंदर्याची माती होईल. काळ कोणताही असो, संत विचारातील जीवनसत्व शोषून घेण्याची आपली शक्ती अभंग राहिली पाहिजे. या शक्तीमुळेच देवत्वाची ज्योत प्रकाशित होते. तो एक मूर्ख. अहंकाराचा विळखा जबरदस्त असतो. साधू संतांच्या मनात सुद्धा काही वेळेला अहंकाराची एखादी छटा असते. पण माणसाला अनेक प्रकारच्या अहंगंडांनी पछाडलेला आहे. कोणाला धनाचा, कोणाला प्रतिष्ठेचा, कोणाला आपल्या विद्येचा अथवा कुळाचा गर्व असतो. अहंकाराचं विषारी झाड मनाच्या भूमीत झपाट्याने वाढतं. आपल्या पदवीचा आणि प्रसिद्धीचा पुन्हा पुन्हा गर्विष्ठपणाने काही लोक उल्लेख करतात. अहंभावनेच्या उग्र दर्पाने भरलेलं त्यांचं संभाषण खरं तर ऐकवत नाही. ज्याच्याजवळ अहंकार बाळगण्यासारखं काही असत नाही त्यालाही गर्वाची बाधा झालेली दिसते. संतांनी मीपणाची नांगी ठेचून टाकण्याचा उपदेश केला आहे. कारण खोट्या अहंकाराची वस्त्र, भूषणं दूर भिरकावल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. अहंकार हे वस्तुतः मूर्खपणाच्या वेलीला लागलेलं विषारी फळ आहे. समर्थ रामदासांनी आत्मश्लाघा करणाऱ्या अहंकारी व्यक्तीला मूर्खाच्या मालिकेत मानाचं स्थान दिलं आहे. ते म्हणतात, विद्या वैभव धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाच वाहे अभिमान,
तो एक मूर्ख. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. मूर्खांच्या मूर्खपणावर संतांनी अनेक ठिकाणी प्रखर प्रकाशझोत टाकला आहे. अज्ञानातून अहंकार आणि दुःख याशिवाय दुसरं काही निष्पन्न होत नाही. सत्तेच्या गर्वाने आणि संपत्तीच्या मदाने धुंद झालेले अनेक लोक जेव्हा सत्ताभ्रष्ट होतात किंवा धनहीन होतात तेव्हा त्यांची अवस्था वेड्यासारखी होते. जीवनातला सारा प्रकाशच हरवून गेला आहे असं वाटून हे लोक त्या दुःखाने खचून जातात. अशाश्वत गोष्टी नष्ट झाल्या म्हणून दुःख करणं हे अज्ञानच म्हणायला हवं. रामदासांनी मूर्खाची अनेक लक्षणं विवरून सांगितली आहेत. आपल्या पूर्वजांची, वाडवडिलांची कीर्ती हेच काही जणांचं भांडवल असतं. त्या बळावर ते जगत असतात. पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल स्तुतीस्तोत्र अवश्य गावीत, पण त्यालाही मर्यादा असतात हे भान ठेवलं पाहिजे. एक गृहस्थ नेहमी सांगत असत, अरे आम्ही कुळवंत आहोत. आमच्या कुळातल्या लोकांनी रणांगणावर तलवार गाजवली. स्वतः महाराजांनी माझ्या पणजोबाला मानाचा फेटा बांधला, चांदीची समशेर दिली. त्या वंशातले आम्ही जातीवंत नामवंत लोक आहोत. आमचं घराणं केवढं. आमच्या मांडीला मांडी लावून बसण्याची कुणाची लायकी नाही. खरं तर हा गृहस्थ कर्तव्य शून्य होता. वडिलांच्या कीर्तीचं तुणतुणं वाजवीत आपल्या निष्क्रियतेवर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. ज्यांना नाम कमवता येत नाही ते पूर्वजांच्या नावाची जपमाळ हाती घेऊन बसतात. या प्रवृत्तीवर विचारवंतांनी आणि संतांनी प्रहार केले आहेत. कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला सुद्धा जेव्हा अहंकाराचा भुजंग वेढून बसतो तेव्हा ते कर्तृत्वही निष्फळ होतं. अहंकाराचा उपभोग घेण्याची आसक्ती मनुष्याने सोडावी आणि निरासक्त निरहंकारी होऊन आपलं जीवन व्यतीत करावं. अहम भावनेचं तण मनोभूमीतून निघालं म्हणजे त्या भूमीत विवेकाचं रोपटं वाढत जातं. त्याला कर्तृत्वाची फुलं येतात आणि आजूबाजूचं वातावरण सुगंधित होतं. मानमान्यतेसाठी वडिलांची कीर्ती निष्क्रियपणे गात बसणं हा तर शुद्ध अविचार आहे. तुकारामांसारखे संत प्रार्थना करताना म्हणतात, माझिया मीपणावर पडो पाषाण, जळो हे भूषण नाम माझे. पुढचा लेख, जीवनाला प्रेम भावनेचे अधिष्ठान. संतांच्या मालिकेत महात्मा कबीरांचं स्थान अत्यंत लक्षणीय आहे. कबीरांची उत्स्फूर्त वचनं त्यांच्या उज्ज्वल प्रतिभेची साक्ष देतात. संतांच्या समदृष्टीने पाहणारा, सर्वांविषयी आत्मीय भाव बाळगणारा हा महान साधू होता. अत्यंत मोजक्या शब्दातून सरळ हृदयाला जाऊन भेटणारा हा समाजपुरुष प्रत्येकाला अंतर्मुख करू शकतो. सर्वच संतांचे शब्द शुद्ध, स्पष्ट, पवित्र आणि विचार प्रवर्तक असतात. त्याप्रमाणे कबीरांचे दोहे देखील मनुष्याच्या मनात नवविचारांच्या ठिणग्या उत्पन्न करतात. एका दोह्यात त्यांनी म्हटलं आहे, मुखरा क्यों देखे दर्पण में, दया धर्म नहीं मन में. दया आणि क्षमा मनात नसताना आपलं मुख आरशात न्हाळण्यात काय अर्थ आहे? मुखाचं सौंदर्य कातडीत नाही, रंगात नाही, ते केवळ अंतरंगात असतं. हृदयाची सुंदरता आणि प्रसन्नता मुखावर प्रतीत झाली पाहिजे. आरशात केवळ चर्म दिसतं, मनाचं मर्म दिसत नाही. कबीरांच्या मते विशुद्ध प्रेमसौंदर्य अंतरंगात असेल तर मुखाचंही सौंदर्य अधिक आकर्षक होतं. तरुण चेहऱ्यावर आंतरिक कुरूपतेचं दर्शन होऊ शकतं. अंतर्यामी शांती आणि प्रीती असेल तर म्हाताऱ्या सुरकुतलेल्या मुद्रेवरही स्वच्छ भावनांचं चांदणं पसरलेलं दिसतं. शरीराची सुंदरता आणि तारुण्य दोन घटकांचं आहे. ते हळूहळू पण निश्चितपणे ओसरून जाणार आहे. हे संतांचं सांगणं सर्वस्वी सत्य आहे. याचा अर्थ आपण शरीराला मुळीच महत्त्व देऊ नये किंवा त्याच्या सुंदरतेची, स्वच्छतेची निगा राखू नये असं मुळीच नाही. पण शरीर चंचल आहे. रोग आणि वार्धक्य यांच्या पोलादी पकडीत सापडून ते नष्ट होणार आहे, मातीला मिळणार आहे, याचा विसर पडू नये. कबीरांचेच खडे बोल असे आहेत, मिट्टी बोले कुम्हार को, तू क्या रोंदे मुझको, एक दिन ऐसा आएगा की मिट्टी बनाऊंगी तुझको. एक दाहक सत्य या शब्दातून धारदारपणे प्रकट झालेला आहे. जर एक दिवस मातीलाच मिळून जायचं असेल तर जीवनातल्या सर्व प्रकारचे भोग मृत्यूपूर्वी बेबंदपणे का भोगू नयेत? आपल्या साऱ्या वासनांचं कोडकौतुक का करू नये? मृत्यू आणि विनाश हे जर अनिवार्य वास्तव असेल तर नानाविध सुखांचे उन्मादक रंग एक प्रकारच्या बेहोशीत का उधळू नयेत? शील, करुणा, दया, प्रेम, नीती आणि धर्म यांची काल्पनिक कुंपणं मोडून टाकावीत आणि आयुष्याच्या मोकळ्या मैदानात विषयासक्तीचा वारू खुशाल चौखूर दौडत ठेवावा. मस्तीत जगावं, मस्तवालपणे देहाची दिवाळी साजरी करावी,
संत मन त्यांच्या पारंपरिक प्रवचनामुळे विचलित होऊ नये. भोग अधिक भोग हेच जीवनाचं तत्वज्ञान बनवावं, असा विचार कित्येक विचारवंतांनी स्वैरपणे मांडून आपल्या बुद्धीचं हास्यास्पद प्रदर्शन केलं आहे. मृत्यू अटळ आहे म्हणून तर जीवनाला सौंदर्याचं, सामर्थ्याचं, धर्मविचाराचं, प्रेमभावनेचं अधिष्ठान देण्याची आवश्यकता आहे. ज्या जीवनात समाजाविषयीचा प्रेमभाव नाही, ज्या मनात करुणा आणि सहानुभूती नाही, ते जीवन आणि मन रोगांनी जर्जर झालेलं आहे असं समजावं. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी, शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. पुढचा लेख, गुरु आणि शिष्य. संतांच्या साहित्यात गुरुभक्तीचा रसोत्कट आविष्कार झालेला दिसतो. गुरुप्रेमाने संतांचं हृदय ओथंबलेलं असतं, ते त्यांच्या शब्दातून जाणवतं. संत समागम याच्या सौंदर्याला संतांची गुरुविषयक अपार श्रद्धाही कारणीभूत झाली. गुरु हेच आपले सर्वस्व, जीवाचं जीवन, सुखानंदाचं सरोवर, छाया देणारा कल्पतरू, आपल्या कृपादृष्टीतून अमृताचं सिंचन करणारा चंद्र, अशा रूपकात्मक भाषेतून संत कवींनी गुरुमहिमा वर्णिला आहे. परमार्थाच्या वाटेवरून चालताना त्यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. एखाद्या साधकाला प्रत्यक्ष गुरु भेटला नाही तरीही तो मनाने आपल्या गुरुचरणावर लीन होतो. गुरु हीच दिशा समजून त्याचं स्मरण आणि अनुकरण केलं जातं. महात्मा कबीरांनी म्हटलं आहे, सतगुरु की महिमा अनंत, अनंत किया उपकार, लोचन अनंत उघाडिया, अनंत दिखावण हार, सात समंद की मासी करव, लेखनी सब बनराई, धरती सब कागद करव, गुरुगुण लिख्या न जाओ. या वर्णनात अतिशयोक्ती असेल, पण ते परिणामकारक आहे. 7 समुद्रांची शाई आणि धरित्रीचा कागद करून लिहिलं तरी गुरुची महती वर्णिता येणार नाही. या आशयात कृतज्ञतेची आणि विनम्रतेची आवेगपूर्ण लाट उचंबळताना दिसते. गुरुगुण गाताना ज्ञानेश्वरांची वाणीही अशीच अनावर होते. भक्तिरसाने ओसंडून जाते. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मधुर गंध लागतो. गुरुच्या ठाईस त्यांना दैवत्वाचा साक्षात्कार होतो. ते गुरुला माऊली म्हणतात. म्हणवनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणे साऊली न संडी तुझी, नवरसांभरवी सागर, करवी उचित रत्नाचे आगर, भावार्थाचे गिरीवर निपजवी माये. ज्ञानेश्वरांच्या गुरुप्रेमाला तुलना नाही. निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादामुळेच आपल्या काव्यात नवरसाचे सागर उत्पन्न होतात. भाव, विचार आणि अर्थ यांचं सामर्थ्य आपल्या सारस्वताला लाभेल ही त्यांची विनीत श्रद्धा खरोखरच काव्यमय आहे. गुरुच्या आग्रहामुळे आपण अरूपालाही रूप प्रदान करू आणि जे अतींद्रिय आहे ते इंद्रियाकरवी भोगवू असं ते म्हणतात. आत्मज्ञानासाठी, आत्मज्योतीला प्रदीप्त करण्यासाठी परमार्थ मार्गात गुरुची कृपा आवश्यक मानली गेली आहे. आजच्या सवंग बनलेल्या वातावरणातही लौकिक ज्ञानासाठी देखील समर्थ गुरुची आवश्यकता असते. पण ज्ञानाची उपासना करणारे गुरु आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी उत्सुक असलेले शिष्य दुर्मिळ होत चालले आहेत. विद्यापीठं आणि विद्यालय यांची अवस्था दैन्यवाणी बनली आहे. पारमार्थिक गुरु भक्तांच्या मनात परिवर्तन घडवू शकत होते. सध्या स्वार्थमूलक व्यवहारात गुरु नावाची संस्था मोडीत निघालेली दिसते. गुरुचं गुरुत्व लोपलं, त्याला लघुत्व आलं. निष्ठा, भक्ती, नम्रता, सौजन्य, कृतज्ञता या गुणांचं अधिष्ठान नसेल तर ज्ञानाची आराधना होऊ शकत नाही. आराधना हा शब्दच आध्यात्मिक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातल्या अध्यात्म केव्हा संपुष्टात आलं. गुरु आणि शिष्य हे नातं केवळ औपचारिक आणि अपुरं बनून गेलं. योग्य गुरु सापडणं कठीण आणि त्यातून सद्गुरू मिळणं हा तर कपिलाषष्ठीचा योग. आत्मावलोकनाची आवश्यकता. स्वतःच्या मनात सूक्ष्म आणि शोधक दृष्टीने खोलवर पाहण्याची मनुष्याला सहसा इच्छा होत नाही. तो बाहेर पाहत असतो. बाह्य जगाचं दर्शन घेण्यातच तो रमलेला असतो. आपण आपल्याकडे दृष्टिक्षेप टाकावा, अंतर्मुख होऊन कठोरपणे आत्मपरीक्षण करावं ही इच्छाच त्याला होत नाही. त्यामुळे स्वतःविषयीच्या काही भ्रांतिष्ट वर्तुळात तो राहतो. संतांनी त्यावर टीका केली आहे. आत्मावलोकन करण्याची आवश्यकता असते, पण स्वतःवरील प्रेमाने मनुष्य तसं करत नाही. दुसऱ्याच्या दोष दुर्गुणावर तोंडसूक घेण्याची त्याची तयारी असते. कुणीतरी सत्ताधिष्ठाने भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवली, कोणाचं तरी वर्तन नैतिकदृष्ट्या घृणास्पद आहे, कुणीतरी प्रसिद्धीसाठी किती हापापलेलं आहे, याचं निंदाव्यंजक वर्णन माणसं करत असतात
पण त्याचवेळी स्वतःच्या मनातील आंदोलनाचं क्षकिरणाच्या साहाय्याने त्यांनी प्रामाणिक परीक्षण केलं असेल तर त्यांना धक्का बसेल. आपल्याही मनात भयानक विकृतीचं गंड निर्माण झाल्याचं त्यांना कळेल. प्रसिद्ध तत्त्वज्ञ सॉक्रेटिस याच्यावर एका विरोधकाने घणाघाती टीका केली. सॉक्रेटिस हा कमालीचा लंपट आहे, वासनेने लडबडलेला आहे, धन आणि मान याच्यासाठी तो आसुसलेला आहे, रोगट मनोवृत्तीचा आहे. ह्या प्रकारची तीव्र टीका ऐकून सॉक्रेटिसचा एक शिष्य अत्यंत अस्वस्थ झाला. त्याने सॉक्रेटिसला विचारलं, महाराज, या घाणेरड्या निंदेला उत्तर द्या. तुमच्या शुद्ध चारित्र्यावरचा हा हल्ला परतवून लावा. सॉक्रेटिस शांतपणे म्हणाला, विरोधकाची टीका संयुक्तिकच आहे. माझ्यामध्ये लोभ आहे, मोह आहे, वासना आहेत, विकारांची खळबळ आहे. 98% मी खरोखरच असा आहे. पण विरोधकाने माझ्या ठायी असलेल्या 2% विवेकाचा आणि संयमाचा मात्र उल्लेख केलाच नाही. माझ्या वासनेवर या 2% विवेकाचं जबरदस्त नियंत्रण सदैव असतं. त्यामुळे मी माझा तोल सावरू शकतो. प्रत्येकाच्या मनात नाना प्रकारच्या घृणास्पद विकारांची कोळिष्टकं साचलेली असतात. देहाची स्वच्छता आपण तत्परतेने दररोज करतो. देह सुगंधी साबणाने धुवून काढतो. तो तुष्टपुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण देहापेक्षाही महत्त्वपूर्ण असलेल्या मनाच्या स्वच्छतेची क्वचितच काळजी घेतो. नको त्या वासना आणि आकांक्षा वर्षानुवर्ष मनाच्या दालनात मुक्काम ठोकून बसलेल्या असतात. त्यांची चौकशीसुद्धा करण्याचं माणसाला भान राहत नाही. त्या दालनात पसरलेल्या दुर्गंधीची क्षिती बाळगत नाही. किंबहुना दुर्गंधीला सुवास समजण्याची चूक होते. विकार वासनांची बलदंड सेना मनावर आणि देहावर हुकमत गाजवत असते आणि एखाद्या लाचार गुलामाप्रमाणे माणूस त्याचा आज्ञांकित झालेला असतो, त्यांच्या चरणाशी लीन झालेला असतो. संतांचं संतत्व त्यांनी केलेल्या कठोर आत्मनिरीक्षणातून निर्माण झालं आहे. स्वांत रासी नम्र पहावे. स्वतःला अत्यंत अलिप्तपणे चिकित्सकाच्या दृष्टिकोनातून नागडं उघडं करून पाहण्याची त्यांना सवय होती. म्हणूनच त्यांच्या मनात निरामय सुगंधी विचाराचं वारं वाहत होतं. चित्तशुद्धीकडे त्यांचं पूर्ण लक्ष होतं. त्यातूनच त्यांचं शुभंकर संतपण विकास पावत होतं. संत तुकाराम म्हणतात, माझे मज कळ येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. वाचा वदे परी करडे कठीण, इंद्रिया आधीन झालो देवा. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बाप. पुढचा लेख, विठो माझा लेकुरवाळा. संतांच्या वाणीत काव्याचं सौंदर्य आहे, हृदयाचं आर्जव आहे, भाषेचं माधुर्य आहे. संतवाणीला अमृताची खाणी म्हटलं जातं. अमृतात अवीट गोडी असते. त्याचं प्राशन केलं की मृत्यूपासून मुक्तता होते अशी समजूत आहे. संत काव्याने माणसाच्या मनातलं मरणाचं भय कमी केलं असं निश्चित म्हणता येईल. कारण या काव्यात सुखसंपन्न जीवनाची पाऊलवाट संतांनी दाखवून दिली. प्रसन्न जीवनाचा साक्षात्कार कोणकोणत्या प्रवृत्तीतून घडतो हे संतांनी आपल्या हळूवार भाषेतून सांगितलं आहे. केवळ काव्याचे निकष लावून पाहिले तरी या काव्याला श्रेष्ठ आणि अक्षर साहित्याच्या सिंहासनावर अधिष्ठित करावं लागेल. आश्चर्याची गोष्ट अशी की ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदास या संतांचा अपवाद केला तर बाकीचे सारे संत कवी, कवयित्री लौकिक अर्थाने व्युत्पन्न, ज्ञानविदग्ध नव्हते. जीवनाचा अनुभव आणि अत्यंतिक ईश्वरनिष्ठा यातून त्यांची रसपूर्ण कविता उच्चंबळून आली आहे. भक्तीने चिंब भिजलेले त्यांचे गंधित शब्द म्हणजे मराठी साहित्याची प्रकाश यात्रा आहे. या साहित्यावर टीका करणारे टीकाकार केव्हाच निस्तेज झाले. संत हृदयाची ही भावगंगा मात्र रसिकांच्या मनबुद्धीला पावन करत वाहत आहे. संत जनाबाई म्हणते, माझी ये जननी हरिणी, गुंतलीस कवणे वनी. मुके तुझे मी पाडस, चुकले माये पाहे त्यास. चुकली माझी हरिणी, फिरत असे रानोराणी. आता भेटवा जननी, विनवितसे दासीजनी. ही दासीजनी उत्कट भक्तीच्या बळावर संत कवींच्या मालिकेत मानाचं स्थान मिळवते. काव्यशास्त्राचा, साहित्याचा, व्याकरणाचा तिने अभ्यास केला होता का? ही नामदेवाची दासी. तिने कीर्तन ऐकली, भजनात ती दंग होऊन नाचली. आपलं सर्वस्व जणू तिने विठ्ठलचरणी वाहिलं. सर्वस्वाचं निरपेक्ष समर्पण केल्याशिवाय माणसाच्या पदरात तृप्तीचे क्षण पडू शकत नाहीत याची तिला जाणीव झाली. परमार्थ म्हणजे काय, मुक्ती कशाला म्हणतात असल्या पंडिती चिकित्सेत तिला काही गम्य नव्हतं. विठ्ठलरूपी हरिणीचं आपण पाडस आहोत इतकंच तिला कळत होतं. तिची कविता ज्ञानवंतांची नाही, भावनेच्या प्रभावाची ही कविता मराठी साहित्यात आपला वेगळा रंग उमटवून जाते.
एका अत्यंत मार्मिक रूपकातून श्रेष्ठ भक्तांचा सोहळा ती कसा चित्रित करते हे पाहिल्याशिवाय जनाईच्या कल्पनेचा आणि प्रतिभेचा आवाका लक्षात येणार नाही. छंद लागला म्हणजे केवळ कवितेलाच छंद लाभतो असं नाही, तर उभ्या जीवनाची छंदोबद्ध कविता होते हे जाणवू लागतं. जनाबाईचं भावपूर्ण जीवन म्हणजे विठ्ठलचरणी वाहिलेलं एक सुवासिक काव्यपुष्प आहे. तिच्या कोमलार्थ स्त्री मनातल्या वात्सल्याची झालेली अभिव्यक्ती वाचकाला स्तिमित करते. ती म्हणते, विठो माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडियेवरी, नामा करांगुळी धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. हे भावकाव्य लिहिणाऱ्या जनीला दासी म्हणावं का? ती तर सम्राज्ञी आहे. अध्यात्माची घटपटात्मक चर्चा करणाऱ्या कोणत्याही शास्त्रप्रवीण पंडिताला इतकी हृदयस्पर्शी, कोवळी, प्रसादमय कविता करताच येणार नाही. विठो माझा लेकूरवाळा हे एका वात्सल्यमूर्ती स्त्रीलाच सुचणं शक्य आहे. खरं तर हे सुचलेलं नाही, स्फुरलेलं आहे. वेलीला चिमुकलं हिरवं पान आपोआप यावं, त्याप्रमाणे जनाबाई नावाच्या वेलीला सहजपणे फुटलेली भावनेची हिरवी पानं म्हणजे तिची कविता. भक्तिभाव आणि कर्मकांड. संत चोखामेळा हा समाजाच्या कनिष्ठ स्तरातला, म्हणून उपेक्षित अवस्थेत हाल अपेष्टा सहन करीत जगत होता. अवहेलना, अश्रू, दारिद्र्य आणि निराशा या पलीकडे त्याच्या जगण्यात काहीच नव्हतं. पण एका गोष्टीने मात्र त्याचं जीवन आणि मन उंचावलं होतं. सर्व व्याधींवर मात करणारी भक्तीची संजीवनी त्याला लाभली होती. त्यामुळे नैराश्याच्या दाट अंधारातही त्याच्या वाटेवर प्रकाशाचे कित्येक कवडसे पसरले होते. घरात दारिद्र्य, पण मनात भावभक्तीची समृद्धी. या वैभवामुळे त्याला बाह्य दुःखाची मातब्बरी वाटत नव्हती. भक्तीची आनंद पताका त्याच्या खांद्यावर होती. तो म्हणतो, विठोबा पाहुणा आला आमचे घरी, निंब लोण करा जीवे भावे, पंचप्राण ज्योती ओवाळुनी आरती, ओवाळीता पती रखुमाईचा, षड्रस पक्वाने विस्तारिले ताट, जेऊ एकवट चोखा म्हणे. चोखामेळा हा अभंग लिहिताना तृप्त होता. तो भक्तीने बोलत होता, आंतरिक श्रद्धेने डोलत होता, मनातल्या विठुरायाच्या दर्शनाने फुलत होता. सामाजिक दुःखाचं शल्य त्यामुळेच तो सहन करू शकला. यज्ञ, याग, जप, तप, वेदशास्त्र श्रवण, नाना प्रकारचे कर्मकांड यांची वास्तविक महती किती हे तो पूर्णपणे जाणून होता. भक्ती आणि प्रेम नसेल तर सारं शास्त्रज्ञान रसहीन आहे. सकल शास्त्रप्रवीण विद्वानालाही जी अनुभूती येऊ शकत नाही ती गावकुसाबाहेर राहिलेल्या या उपेक्षित भक्ताला आली होती. त्याने म्हटलं आहे, बहुमत ग्रंथ करिता पठण, सुख समाधान नवे तेणे, वेदशास्त्र पुराण करिता श्रवण, सुख समाधान नवे तेणे, उपवास पारणे आणि धूम्रपान, सुख समाधान नवे तेणे, चोखा म्हणे सुख समाधान वृत्ती, पाहता विठ्ठल मूर्ती विटेवरी. मनातली विठ्ठल मूर्ती त्याला सदैव दिसत होती, त्यामुळे तो प्रसन्न होता. पण कित्येक तथाकथित भक्त भक्तीचं प्रदर्शन करत राहतात. मुळातच भाव नसेल तर त्याचं प्रदर्शन आवश्यकच ठरतं. राजाचं सोंग वठवणाऱ्या नटाला अंगावर दागदागिने घालावे लागतात. खऱ्या राजाला या बाह्यदर्शनाची जरूर नसते. शास्त्रज्ञानाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आणि सोवळ्या ओळ्याचं बंड माजवून बसलेल्या शालशिष्ठांविषयी तुकोबांनी व्यक्त केलेला अभिप्राय पाहण्यासारखा आहे. कायबा करीशी सोवळे ओवळे, मन नाही निर्मळ वावगेची, कायबा करीशी पुस्तकांची मोठ, घोकिता हृदयस्फोट हाता नये, कायबा करीशी टाळ मृदुंग, जेथे पांडुरंग रंगला नाही, कायबा करीशी ज्ञानाची या गोष्टी, करणी नाही पोटी बोलण्याची, कायबा करीशी दंभ लवलिकता, हित नाही माते तुका म्हणे. भक्तीने जो अंतर्बाह्य फुललेला असतो त्याच्या देहाचं आणि मनाचं मंदिर होतं. दुःखितांच्या पाठीवरून आपुलकीचा हात फिरवताना आपलं दुःख विसरून जे समाधान मिळतं त्यातच खरं परमेश्वराचं दर्शन घडतं. एखाद्या देवळात देववस्ती करत नाही, त्याचा निवास भक्तांच्या अंतःकरणातच असतो. वैकुंठीचा राणा तिथेच नांदतो. द्वेष, मत्सराचा, हिंसेचा वणवा आपल्या अश्रूंनी विझवण्यासाठी जो झडपडतो तोच विठ्ठल रूप असतो. म्हणूनच भक्तीच्या क्षेत्रात कुळ, जाती आणि वर्ण यांची निरर्थक कुंपणं उभारण्याचा प्रयत्न करू नये. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.